टोमॅटो आहे, धने आहे, तिकडे खोबरं आहे आणि ही कोणती बेडगी मिरची आहे ना. ही बॉटल आणलेली होती राईच्या तेलाची. तर आपण आहे ना गावावरून आंबे आणले होते. आंबे म्हणजे कैऱ्या, छोट्या छोट्या कैऱ्या. वाव, हे बघा भारी, एक नंबर शिजले. सो बऱ्याच दिवसांनी आज आपण मार्केटला आलो आहे मासे घ्यायला. बघूया मासे काय भेटतात काय. इथे थोडे थोडे आहेत मच्छीवाले, बघूया काय आहे. दांडूशी कशी आहे? दांडूशी 300 आहे. 300 रुपयाला. 250ला दिली. ओके. आणि ते काय ढोमी आहे ना? कशी आहे ते वाटा? 200 रुपयाला. टोल पण आहेत छोटे छोटे. हे तांबूशी आहे ना? कशी आहे ती? 300ला 400ला पॉपलेट आहेत. बांगड्याचा कसा वाटा आहे? बांगडे 200ला आहेत, 100ला आहेत. हे सौंदाळे 200ला. 200. कोणती घ्यायची? आणि कोळंबीचा वाटा कसा आहे? 200ला. कोळंबीचा वाटा 200 रुपये. घेणार आहे काय नाही किलो ना. हां एक कसं 300. 250ला दिलं. शिंगाडे बघा, शिंगाडे. मार्केट जसं पाहिजे तसं आता संध्याकाळचं एवढा लागत नाही. कुठेतरी असे मच्छीवाले असतात. पण ठीक आहे, आपण एक दांडूशी घेतले. सो जाऊया मस्तपैकी दांडूशीचं काहीतरी कालवण आणि फ्राय वगैरे करूया. आज बऱ्याच दिवसांनी मच्छी खायला भेटणार आहे. काय कुठं खाल्लीस तू? लिंब कशी आहे? 20 रुपयाने 50 रुपये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता मी मार्केटवरून आलो. सो मच्छी घेऊन आलो आहे. बरेच दिवस आम्हाला मच्छी खायला भेटलीच नाही. आता गावी पण आम्ही गेलो होतो ना पालखीला वगैरे, तर त्यावेळेस पण खायला नाही मिळाली. त्यावेळेस काय म्हणजे त्यावेळेस मच्छी बनवू पण नाही शकत घरी. तर आणि व्हेजच पूर्ण झालं. तर बोललेलं मुंबईला गेल्यानंतर आपण मस्तपैकी मच्छी वगैरे काहीतरी घेऊन येऊ. तर मी गेलो होतो संध्याकाळी चिकूला स्कूलमध्ये आणायला गेलो ना, तर त्यावेळेस मी तिकडे मार्केटला जाऊन बघितली काय मच्छी आहे का. तर दांडूशी जरा चांगली भेटली, तर ती घेऊन आलो आहे. तर ते दांडूशीचं काहीतरी आता पिऊ बनवेल. काय बनवलं त्याचं? त्याचा एकच रस्सा. बघूया आता काय कसं काय ते. आणि आम्ही गावावरून कैऱ्या आणल्या होत्या. सो त्या पण आहेत, त्या पण त्यामध्ये बघूया ॲड करूया. काय कशा आहेत ते बघूया. किती आंबट आहेत त्या. छोट्या आहेत एकदम, मोठ्या पण झाल्या नव्हत्या. तर त्या बघूया, कोवळ्या आहेत एकदम. बघूया. सो चला, असा हा एकंदरीत व्हिडिओ होणार आहे. सो बघूया. हाय चिकू आहे इकडे. हां, चला व्हिडिओ सुरुवात करूया. तर आजची रेसिपी बनवण्यासाठी आहे ना, हे वाटण, हे सगळं सामग्री आहे. टोमॅटो आहे, धने आहे, तिकडे खोबरं आहे आणि ही कोणती बेडगी मिरची आहे ना. बेडगी मिरची आहे, कांदा आहे, अद्रक लसूण आहे. तर असं एकंदरीत हे बडीशोप पण आहे ना. अख्खे मसाले पण आहेत. अख्खे मसाले नाही, धने आणि बडीशेप, 2-3 काळी मिरी. ओके. ओलं वाटण आणि कच्चं वाटण बोलतो ना. ओके. तर ह्याच्यामध्ये आजची रेसिपी होणार आहे. आणि आम्ही येताना ना संगमेश्वर मार्केटमध्ये गेलो होतो. तर बाजार होता ना संगमेश्वरचा. तर तिथे मी मागे एकदा व्हिडिओ बनवला होता ना, तर त्यावेळेस खलबत्ते होते. तर पियू बोलली की आपल्याला पण एक घेऊन यायचा. पण मी त्यावेळेस आणला नाही. पण आता येताना मी गेलो आणि तिथे भेटले ते आम्हाला आणि घेतला आम्ही खलबत्ता. खूप छान आहे, दगडाचं आहे. त्याच्यामध्ये आहे ना मी कैऱ्या आणल्यात, त्याच्यामध्ये चेचणार होता अशा. मी चेचणार आहे. ठीक आहे. चला हे सगळं एकदा वाटण करून घेऊ. कच्चं वाटण. हो बघा, वाटण झालं आहे रेडी एकदम. हे बघा, आपण मस्त एक मीडियम साईजमध्ये ना एक दांडूशी मासा आणला होता आणि त्याला मस्त साफ पण करून घेतलेला. तर ह्याला काय लावलंयस तू? हळद आणि लिंबू लावून घेतलेला ह्याला. हे बघा, मस्त जरा मोठ्या साईजमध्ये होती जरा. हे बघा. चला इकडे कढई तापलेली आहे. सो आपण तेल टाकून घेऊ याच्यामध्ये. आम्ही एक बॉटल आहे ना, कोणतं ते राईचं तेल. तर एक राईच्या तेलाची बॉटल आणली होती. आणि सर्वात भारी टेस्ट नॉनव्हेज बनवायचं असेल ना, तर त्या राईच्या तेलामध्ये बनवायचं. नॉनव्हेज फ्राय सगळं. आणि चपातीला वगैरे नाही लावायचं ते. फक्त नॉनव्हेज वगैरे किंवा भाजी वगैरे बनवायची असेल ना, बनवायची. खूप छान होते, टेस्ट पण चांगली येते
आणि खायला खूप ते पौष्टिक असतं. आणि नाही असं म्हणजे स्मेल वगैरे असं येत नाही. हां, तर थोडं गरम करायचं, त्यामुळे नंतर मग असं स्मेल वगैरे येत नाही. सो इकडे बघा तेल टाकलेलं आहे त्याचे. ही बॉटल आणलेली होती राईच्या तेलाची, तरी आम्ही यूज केलेलं, अर्धी झाली आता. मस्त आम्ही नॉनव्हेज वगैरे असेल ना तर आम्ही हे यूज करतो. छान आहे. तिखट फक्त टाकणार त्याच्यामध्ये. ओके, बाकी सगळं त्या मसाल्यामध्ये ॲड केलं आहेत ना. कलर भारी आला आहे याला. कोणती बेडगी मिरची ना. बेडगी मिरची चवीला पण चांगली असते ना. चवीसाठी वापरतात की अशी कलरसाठी? चवीला बघ. ओके, कलर पण छान आहे आणि चव पण चांगली लागेल त्याची. आणि आम्हाला ह्या वर्षी पण मसाला वाटायचा आहे. हो, आमचं संपलं. आणि आम्ही जाणार ह्या वेळेस पण बरा पडतो. आम्ही किती 5 किलो वाटतो, पण आम्हाला वर्षभर पुरतो, जास्त वर्षभर. तर मी गावी पण घेऊन जातो आणि इकडे पण. तर आपण आहे ना गावावरून आंबे आणले होते. आंबे म्हणजे कैऱ्या, छोट्या छोट्या कैऱ्या आहेत. सो ह्यांना आता आहे ना सोलून टाकूया की असेच टाकूया? सोलू आणि नंतर मग टाकू त्याच्यामध्ये. मस्त थोडी एवढी मोठी पण साईज नाही आहे, पण ह्या आता आंबट लागतील काय माहिती नाही एवढ्या. काय एवढ्या छोट्या छोट्या असल्या ना मग ते कडवट पण लागतात. हे बघा, पण त्याची सालपट काढू. काही असं थैलीत राहिले ना त्यामुळे ते शेत मारला थोडा. हे सगळ्या सोलायचे आहेत की राहू देत ना थोड्या, आता जेवढं पाहिजे तेवढंच घेऊ आपण. हे बघा, हे असे झालं, थोडं नरम झाला, मला वाटतं पिकला. ह्याला पण एक सोलू, जास्त नाही, 3-4 टाकू. बाकीचे हे बघा, ह्याची चटणी वाटायला होईल आपल्याला एकदा. मस्त लागतं त्याच्याबरोबर. आंबट नाहीत पण त्या. जास्त आंबट नाही आहेत, पण असे घावणे वगैरे मस्त लागते ना त्याच्यावर खायला. ते बनवायला पाहिजे. आता हे जातं चवीप्रमाणे जाडं मीठ. एकच असा रस्सा बनवणार आहे ना, म्हणजे मच्छीचा एकच रस्सा आणि भात. आजचा रात्रीचा खास मेनू स्पेशल. बघा, असे मस्त सोलून घ्यायचे. आपण सोलले नसतं तरी पण चाललं असतं ना. ही साल खाऊन दाखव मला. नाही, ते कडवट आहे थोडे. एवढं तर माहिती, ते पण ऍड करतोय आता. आम्ही ह्यावेळेस प्लॅनिंग केलं होतं की गावाला बरेच असे आंबे आले. जो आंबा आम्हाला पाहिजे होता ना तो भरपूर मोहर आला होता, आणि आता जाऊन बघितलं ना तर त्याचा मोहर सगळा पडला आहे. आम्हाला थोडे 1 किलोभर तरी आंबे त्याचे मिळाले असते ना, मस्त आम्ही लोणचं घातलेलं असतं. आणि आम्हाला लोणचं आम्ही बनवलं होतं ना मागच्या वर्षी. मी आंबे इकडे घेऊन आलो होतो आणि त्यानंतर मग बनवलं. मस्त आंबट आहे आणि लोणचं खूप छान झालं त्याचं. तर ह्यावेळेस बघूया, प्लॅनिंग होता, तर बघूया आता काय कसं काय होतं ते. त्यासाठी आपल्याला स्पेशली असं मेमध्ये जावं लागेल. आता कसं मच्छीत एक फळ टाकलं की विषय संपला. हे बघा, रश्श्याला पण चांगलं कड आला आहे. आपण मच्छी आधी टाकली नाही अजून, थोड्या वेळानं टाकू. हे बघा, मस्त सोलून घेतलेले आहेत. त्याचे छोटे छोटेसे फोडं करून त्यामध्ये टाकू रश्श्यामध्ये. चेचायची गरज नाही, असेच जाऊ दे ना. असंच खायला जरी भेटेल तरी एखादं फोड. असं कोय आहेत ना छोटे छोटे, लय बारीक बारीक आहे जरा. चला, आपण हे आंबे आता कटिंग केले आहेत ना कैऱ्या, हे आपण आता ह्या रश्श्यामध्ये टाकून घेऊया. हे भरपूर आंबट होईल मला वाटतं. नाही, आंबट नाहीत त्या. हे बघा, जरा शिजू देत कैऱ्या, नंतर मग आपण ते मच्छी टाकून घेऊया. बघा, मस्त रश्श्याला एकदम कड आला आहे आणि कैऱ्या पण मला वाटतं शिजल्या असतील त्यातल्या चांगल्या. झाले ना 5 मिनटं. लगेच काय शिजणार. शिजली काय? मच्छीवर जरा शिजतील मग. मच्छी आणि ते एकदम काय झालं एकत्र. आज आम्ही फ्राय नाही करत आहे, सगळे ना रश्श्यामध्ये टाकतोय मच्छी. आणि आम्हाला आज फक्त भात आणि मच्छीचा रस्सा खायचा आहे. अरे हलवा विचार ना, हलवा 500 रुपये बोलला. बरं, रावस नव्हती आज. आणि आज इथं मार्केटला मच्छीवाले नेमकेच होते आणि त्यांच्याकडे होती. ओके, रावस होता ना तो मोठा. एक दिवस जाऊया परत, नाही मालाडच्या मार्केटला जाऊया. चला, आता मच्छी टाकून घेऊया रश्श्यामध्ये. हे बघा,
आणि मच्छी शिजायला जास्त टाईम नाही जात आणि मस्त टेस्टी आहे. मला आवडते ही मच्छी. मला जाम आवडतं. टेस्ट मस्त आहे त्याची. पण ते छोटेवाले येतात ना दांडूशी ते एवढे नाही, पण ते थोडे काटे जास्त असतात त्यामध्ये. मरणाची काटे. ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा मोठी एक नंबर लागते. एवढा ती काटा माहिती आहे नाही ना. आपण याला आणलेली ती कधी? घरात कटिंग केलेली आहे. हा ना, ह्याच्यापेक्षा मोठा आणला होता आम्ही आणि कटिंग करताना वाट लागून गेली. आमच्याकडे सुरा नव्हता ना त्यामुळे. ह्याच्यापेक्षा मोठी होती ह्याच्यापेक्षा, म्हणजे ती 1-1.5 किलोची होती. आपल्याला तसं सुरा घ्यायला पाहिजे, पण आपण घरी कटिंग करायला आणत नाही ना मच्छी. हे माझं फेवरेट आहे. गाबोळी माशाची अंडी महाग किती भेटतात. बापरे. हे बघा मस्तपैकी फिश करी. शिजत जास्त नाही, 5-10 मिनटं. जास्त शिजवत नाही राहायची मच्छी, ते वाफेवरती पण होते. आपण शिजवत होतो. जास्त शिजवलेली पण ती कशी तुटते, मग ती मेल्ट होते एकदम. कशी जरा खायला पण व्यवस्थित जरा भेटली पाहिजे. भात आणि फक्त मच्छीचा रस्सा. म्हणजे ताकद नाही. चपाती चिकूची चपाती खायची असेल तर बनव. मी पीठ मळते लाटते. तू शेकवशील ना? येस. आज तब्येत ठीक नाही आहे, डॉक्टरकडे जायचं आहे, तरी पण रेसिपी बनवायला रेडी झाली. डॉक्टरला भेटून येते बाबा. हो मस्त मच्छी शिजली आहे आणि रस्सा पण आपला रेडी झाला आहे मस्त. ह्या 2 मिरच्या टाकायला पाहिजे होत्या काय, विसरलेलं ना. मेन गोष्ट तर आपली राहिली टाकायची मिरच्या. मस्तपैकी 4 मिरच्या, कारण पिऊ चपाती बनवते त्यामुळे चपातीबरोबर तर ह्या मिरच्या पाहिजेत, मच्छीमधल्या मिरच्या. हे बघा मच्छीचा रस्सा तर रेडी झाला आहे. हे बघा मस्त शिजले पण मच्छी. आता मिरच्या पण चांगल्या बॉईल झाल्यात त्यामध्ये. सो चला बंद करून टाकूया आता गॅस. चला आम्ही आता मस्तपैकी जेवायला बसतो आहे. मस्तपैकी रस्सा पण रेडी झाला आहे आणि आता जेवायला बसतो. चपात्या पण झाल्या, तर आता मस्त जेवण करून घेऊया. ही बघा मच्छी तर मस्त शिजली आहे. हे बघा रश्श्यातली. वाव. हे बघा भारी, 1 नंबर शिजले. कसे झाले? चांगले. आंबट झालं का जरा आंब्याचं. रस्सा आंबट आहे, त्याच्यावर भात खायला मस्त लागेल. आणि आम्ही मिरच्या पण टाकलेल्या होत्या. सो या मस्त रात्रीचं जेवण करायला. चिकूचं पण इकडे प्लेट वाढले, पण तो चिकू गेलेला आहे तिकडे. काय करतोय? हात धुतोय मस्त. आणि हे याच्याबरोबर ही मिरची पाहिजे, मेन महत्त्वाची. थोडी अशी तिखट मस्त लागते ही मच्छीमधली मिरची. आणि आंब्याचा फोड पण मस्त शिजला आहे. हे बघा वाव. मच्छीबरोबर त्या आंब्याचं फोडच पाहिजे मस्त. या रात्रीचं जेवण करायला भारी. आंबट एकदम. काय खाणार? रस्सा खाणार की पहिलं काय खाणार? इकडे रस्सा खाणार. मग पीस कधी खाणार तो फिश? नंतर. आणि सांग मला टेस्ट कशी झाली आहे. कशी आहे? चांगली आहे. हाताला ते हात धुतलेस म्हणून. लिंबूने हात धुतले. आणि जर बॉलपेन लागला असेल ट्रिक सांगतो. पहिलं लिंबू घ्यायचं, पहिला हँडवॉश लावायचं, मग लिंबू घ्यायचं, त्याला असं रगडायचं. मग पिठाचं ते हे येतं ना, काय ते पिठाचं काय नंतर सांग जेवण. हे लावायचं आणि असं चोळायचं. मग निघल, पूर्ण निघल. म्हणजे पेन शाई लागली असेल हाताला तर मग निघाली का? हाय अजून दिसते. दिसू दे, मला लांबून तर नाही दिसत. आवडला? या सगळ्यांनी जेवण करायला. काय देणार आम्हाला तू? बाजूला नाही बसवते. तर मंडळी मस्तपैकी जेवण वगैरे झालंय. सो बऱ्याच दिवसांनी आज मच्छी खायला मिळाली. नाहीतर अगोदर आम्ही अशी आठवड्यातून मच्छी असते, पण आता भरपूर थोडा गॅप पडला होता. तर बोला दांडूशी घेऊन जाऊया. दांडूशी मासा ना खूप छान लागतो खायला. आणि अशा प्रकारे आज दांडूशी माशाचं कालवण भाताबरोबर चपातीबरोबर खायला खूप छान लागलं. त्यामध्ये आंबा, जी कैरी होती, छोट्या छोट्या कैऱ्या होत्या,
त्याने तर अजून म्हणजे टेस्ट एवढी भारी झाली, आंबट आंबट, खूप छान झाला आजचा. सो आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती कोण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. बाय बाय चिकू, टाटा. आज चिकूला झोप आली आता, टेनिसचा बॉल टेनिसचा बॉल.